हा आजचा मीटिंगचा भाग नव्हता. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यात अशी आहे की आम्ही सीओनकडे वेळोवेळी सेपरेट केबिन द्यावं, जे विरोधक जेवढे असतील त्यांना एकत्रित एक केबिन द्यावं. एक नगरसेवक एका गटाचे आहेत आणि बाकीचे नगरसेवक आहेत, आता 3 नगरसेवक आहेत, त्या 3 नगरसेवकांना एक सेपरेट केबिन द्यावं अशी आम्ही विनंती केली होती. पण आजपर्यंत त्या विनंतीचं काही मान्य झालं नाही कुठेच. आणि एक केबिनमध्ये आम्ही आमची बसायची व्यवस्था केली होती, त्या केबिनवर सुद्धा नगरपालिकेने वेगळे स्टिकर्स लावून टाकलेले आहेत आता. आणि विरोधी पक्ष नेता नसतोच, विरोधी पक्ष नेता असण्याचं कारण नाही असंच त्यांचं म्हणणं आहे. आणि या प्रकारे त्यांचा तो जे काय, आता यापूर्वी त्यांनी कोणाला तरी विरोधी पक्ष नेता केलाच होता, यापूर्वी त्यांनी विरोधी पक्ष नेत्याला केबिन दिलीच होती. पण आज जी काही भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे, या भीतीबद्दल त्यांनीच ते आता उत्तर देतील. पण हा प्रकार सध्या चालू आहे, यासाठी हे निवेदन देतं तुम्हाला. असं बघितलं तर स्पेसिफिक या ह्याच्यात नाही, पण बऱ्याच ठिकाणी जर बघितलं आपण 10% जे आहेत, जर आपण बघितलं 10% संख्या काउंट केली तरी सुद्धा आपण त्याच्यात विरोधी पक्षात बसतो. त्याच्यामध्ये आज 3 लोक आहेत ह्याच्यात विरोधात. पण काही ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं, आता मुरुड असेल, मुरुड ठिकाणी सुद्धा विरोधी पक्ष नेता आहे, विरोधी पक्षाची केबिन आहे. अशा बऱ्याच ठिकाणी आहेत, सगळ्या ठिकाणीच आहेत. पण हा जो प्रकार आहे, म्हणजे अलिबाग पकडून सांगा की अलिबागला सुद्धा विरोधी पक्ष नेता होता, अलिबागला सुद्धा विरोधी पक्ष नेत्याची केबिन होती एकटा असताना. पण आज जी परिस्थिती आहे की त्या इथे कोणी बसायचंच नाही, तुम्ही सगळ्या नगरसेवकांसोबत बसा, कुठे बसायचं तिकडे, अशी भूमिका मांडली जाते. रोखणं आहेत. आता ते म्हणते की ह्याच्यापूर्वी आम्ही एकटेच होतो, आम्ही अख्खा अलिबागचा विकास केलाय, किंवा आधी आम्ही असताना सुद्धा विकास झालेला आहे. पण आज जर बघितलं आपण, आजची घटना जर बघितली आपण, तर आज फुल हाऊस आहे सभागृहामध्ये. त्यामध्ये भले आम्ही 3 जण असू, आज सभागृह हे अलिबागच्या विकासासाठी काम करणारं सभागृह आहे. यासाठी आपण अलिबागचं जे आधीचं अलिबाग होतं आणि आत्ताचं अलिबाग आहे, आज अलिबागचं पॉप्युलेशन बघता, आज अलिबागमध्ये असणाऱ्या समस्या बघता, या नगरपालिकेच्या उत्पन्नावरती तर काहीच चालत नाही. या नगरपालिकेला जे काय फंडिंग येतं किंवा जे काय पैसे येतात, हे स्टेट गव्हर्नमेंटचे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे पैसे येतात. म्हणजे ज्या काही मोठ्या योजना असतील, जसं पाण्याची योजना आहे, सॅनिटेशनची योजना आहे, हे नगरपालिकेच्या उत्पन्नाने होत नाही. तर अलिबाग नगर परिषदने त्यांचं उत्पन्न वाढवण्याकरिता पर्यटनावरती विश्वास ठेवला पाहिजे होता, पर्यटनावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे होतं. तर पर्यटन ही समिती पाहिजे होती, ही समितीने मुद्दाम डावलली आहे. आता कदाचित त्यांची जास्त मेंबर्स असते, त्यांनी ह्या समित्या बनवल्या असत्यात. म्हणजे आमचं असं म्हणणं नाही की आम्ही समितीमध्ये नाही, मी समितीमध्ये नाही म्हणून आम्ही त्यांनी बनवलं नाही. जर त्यांचे फुल हाऊस मेंबर असते, 17च्या 17 किंवा 21च्या 21 त्यांचे असते, तर त्यांनी पूर्णच्या पूर्ण कमिटी बनवली असते, सगळ्या समित्या बनवल्या असत्या. पण आज त्यांनी काय केलं की नाही, आमचं आधीपासून 4 समित्याच आहेत, तर आता सुद्धा 4 समित्यांचीच आवश्यकता आहे, तर 4च समित्या आणि 4 सदस्य. आता 4चा आकडा कुठून आणला त्यांनी, ही आकडे जुळवाजुळवी म्हणू आपण, कारण आकडे जुळवून त्यांना बाहेरच्यांना घ्यायचं नाही त्या समित्यांवरती. हाच त्यांचा या कामातला महत्वाचा उद्देश दिसून येतो. सीओनशी वगैरे बोलला तुम्ही या विषयावरती? सीओनवरती बोललं, सीओनकडे बोललं. आता ही मीटिंग तर सीओच कंडक्ट करतो. या मीटिंगमध्येच हा सूचना मी उपस्थित केली. जेव्हा हा ठराव मांडण्यात आला, हा ठराव मांडल्यानंतर मी स्वतः ही सूचना उपस्थित केली आणि या ठरावाला त्या विरोध केला. ठरावाला विरोध झाल्यामुळे लगेच निवडणूक घेतली जाते. आता निवडणूकमध्ये संख्या बळाबळ जी आहे त्या संख्येच्या प्रमाणे त्यांचा जो ठराव आहे तो पास होतो. पण ही जी वस्तुस्थिती आहे, ही जनतेसमोर येणं खूप गरजेची आहे. आणि जनतेला ती गोष्ट माहिती असली पाहिजे की अलिबागमध्ये जेव्हा 4 पेक्षा जास्त समित्यांची गरज होती, नुसता हा पर्यटन, मी एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला, पर्यटन जो आहे, पर्यटन डेव्हलपमेंट एक समिती, पर्यटनासंदर्भातची एक समिती असली पाहिजे त्या विकासासंदर्भात. तसं फायनान्स संदर्भात एक समिती असते, एक टाउन प्लॅनिंग संदर्भात एक समिती असते. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समित्या असतात. त्या वेगवेगळ्या समित्यांचं गठन होणं खूप गरजेचं होतं. परंतु फक्त ह्या नगरसेवकांना डावलण्याचं आहे किंवा त्यांना घेऊ नये म्हणून त्यांनी अलिबागचा विकास तिकडे थांबवलेला आहे. या आज तर पर्यटन समिती दिसत नाही याच्यात कुठेच. आता याची भूमिका म्हणजे ह्याचं जी आजची प्रोसिडिंग आहे, त्या प्रोसिडिंगची कॉपी काढून आम्ही कलेक्टरकडे याचं अपील करणारच आहोत. प्लस नगरविकास मंत्र्यांकडे सुद्धा माझं निवेदन मी ठेवणार आहे याच्यामध्ये, कारण ही खूप महत्वाची गोष्ट होती की ज्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. अलिबाग नगर परिषदची स्थायी समिती व नगर परिषद विषयक समिती सभापती निवडीचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी विशेष सभा लावण्यात आली होती.
त्या विशेष सभेला मी हजर होतो आणि बाकीचे नगरसेवक देखील हजर होते. आता आपण जर आपली नगरपालिका बघितली, या इलेक्शनमध्ये आपण बघितलं तर जवळजवळ 17 सीट जे शेका पक्षाचे आहेत, एक जो काँग्रेसचा आहे, 2 उबाटाचे आणि 1 भाजपचे आहे. शेका पक्ष आणि काँग्रेस यांचा एक गट आहे आणि दुसरा मोठा पक्ष म्हणजे शिवसेना उबाटा गट जो आहे आणि तिसरा म्हणजे भाजप. असे जे संख्याबळ आहे त्याच्यामध्ये. तर आज समित्यांचं गठन करण्यात आलं. तर समितींचं गठन करण्याकरिता सुरुवातीला हजारे मॅडम ज्या आहेत नगरसेविका, तर त्यांनी प्रस्ताव मांडला किंवा ठराव मांडला की अलिबाग नगरपालिकेच्या दृष्टीने म्हणजे अलिबागच्या नगरचा विकास होण्याकरिता ज्या समित्या असल्या पाहिजेत, त्या समित्यांमध्ये एकूण 4 समिती असल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं आणि 4 समितीमध्ये प्रत्येकी 4-4 सदस्य असले पाहिजेत असं त्यांचा ठराव होता. तसंच त्या ठरावाच्या अनुषंगाने स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समितीचे जे हे असतील ते उपाध्यक्ष, ज्या आपल्या नगरपालिकेचे उपाध्यक्ष आहेत ते अध्यक्ष असतील आणि असं ठरवण्यासाठी ठराव मांडला होता. आता हा ठराव विशेषतः बाकी सगळ्या गोष्टींसाठी मान्य होता, परंतु मी त्या ठरावासाठी विरोध केला. कारण माझं म्हणणं होतं की अलिबागचा विकास करायचा असेल किंवा अलिबागमध्ये ज्या काही विकासाच्या भूमिका आपण डोळ्यासमोर ठेवल्या, तर या विकासाच्या भूमिकेच्या अनुषंगाने फक्त 4 समित्या असणे गरजेचं नाही, कारण त्याच्यापेक्षा जास्त समिती असणे गरजेचे. तर यांनी 4 समित्यांचं गठन केलं. मी वाचून दाखवतो त्या समित्या काय काय आहेत. पहिली समिती आहे स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती, ही पहिली समिती आहे. दुसरी समिती वीज व सार्वजनिक बांधकाम समिती व तिसरी समिती आहे पाणी पुरवठा व जल निसरण समिती म्हणजे सॅनिटरी ते आहे. आणि तिसरी आहे महिला व बाल कल्याण समिती. 4 समिती 4 सदस्य, प्रत्येकात 4 सदस्य. म्हणजे आता या कामी आम्ही सूचना ठेवल्या, म्हणजे मी स्वतः उभा राहून त्याच्यामध्ये सूचना ठेवल्या की अलिबागचा विकास बघता आपल्याला बऱ्याच समितींची गरज आहे. जसं फायनान्स आहे, प्लॅनिंग आहे, पर्यटन आहे आणि अशा 7-8 कमिट्यांचं गठन करता येतं, पण निदान 6 कमिटी तरी समित्या पाहिजेत असं आम्ही त्याच्यात ठेवलं होतं की अलिबागचा विकास लक्षात घेता. आता हा प्रस्ताव मान्य करणं खूप गरजेचं होतं, परंतु आमचं संख्याबळ कमी असल्यामुळे मी जी सूचना दिली होती त्या सूचनेवरती निवडणूक घेण्यात आली हात वरती करून. आणि त्या निवडणूकमध्ये पुन्हा 18 वर्सेस 2 असं जे म्हणतो आपण त्याप्रमाणे संख्याबळ जास्त असल्यामुळे जी माझी सूचना होती ती फेटाळण्यात आली आणि त्याप्रमाणे 4 समिती आणि 4 सदस्य. माझं एवढंच अलिबागच्या जनतेला सांगायचं जे हे आहे म्हणजे मुद्दा जो आहे तो मुद्दा हा आहे की अलिबाग नगर परिषदमध्ये आज या समितींवरती कुठेही विरोधातील माणसं येऊ नये किंवा आम्हाला म्हणजे मी असीन किंवा उबाटाचे 2 नगरसेवक असतील यांना समाविष्ट करता येऊ नये, याकरता त्यांनी हे फक्त 4 समित्या आणि 4 सदस्यांचा मुद्दा ठेवला. वास्तविक पाहता सामान्य बुद्धीप्रमाणे बघितलं आपण तर त्या कायद्यात तरतूद आहे की 3 पेक्षा जास्त असाव्या, म्हणजे 1 नसावी 2 नसावी. का संख्याबळ तिथे पुन्हा काही डिस्प्यूट निर्माण झालं, मत घ्यायचं झालं तर इक्वल नको व्हायला, म्हणजे 3-3 तरी पाहिजे. पण या केसमध्ये त्यांनी 4चं ठेवलं. तर आम्ही सुचवलं होतं की निदान 5-5 माणसं तरी ठेवा, म्हणजे जे काही डिस्प्यूट झाले किंवा एखाद्याला ऑब्जेक्शन आलं तरी 5 माणसं तरी पाहिजेत त्याच्यामध्ये आणि समित्या जास्त पाहिजेत. पण फक्त अलिबागचा विकास बाजूला ठेवून या विरोधातील म्हणजे भाजपचा माणूस येऊ नये, उबाटाचा माणूस समित्यांवरती येऊ नये म्हणून या नगर परिषदमध्ये हा ठराव या पद्धतीने घेण्यात आला आणि फक्त 4 समित्या, प्रत्येकात 4 माणसं सदस्य. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण अलिबागकरांना हे लक्षात आलं पाहिजे की अलिबागचा विकास व्हायचा जागा म्हणजे आज अलिबागचं जे मुख्य हे म्हणजे आज आपण अलिबाग हे पर्यटन व्यवसायाकडे किंवा पर्यटनाचं गाव आहे किंवा पर्यटकच्या दृष्टीने किंवा पर्यटनाच्या दृष्टीने हा पुढे विकसित होणारा आपला सिटी आहे. तर या केसमध्ये त्यांनी या पूर्ण गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि पाहिजे असलेल्या समित्या त्या येऊ दिल्या नाहीत आणि पाहिलेलं आहे. तर आजचं आता त्या समित्यांमध्ये त्यांनी 4 हे केले आणि नंतर स्टँडिंग कमिटी घेतली. आता स्थायी कमिटीमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांनी कॉप केलेले मेंबर सुद्धा घेतले.
स्टँडिंग कमिटीमध्ये घेतलं सुद्धा, तसंच या समित्यांमध्ये सुद्धा कॉप केलेले मेंबर्स घेतलेले आहेत. आता कॉप केलेल्या मेंबर्सला पुन्हा मताचा अधिकार नसतो, मतदानाचा अधिकार नसतो. आता हे कितपत लिगली स्टँडिंग राहील पुढे, यासाठी पुढे बघणं गरजेचं आहे. तर एवढंच मुद्दा मला तुमच्यासमोर ठेवायचा होता आणि त्यासाठी मी आज तुम्हाला इथे बोलवलं.